मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांसाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतं। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती हे व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा आहे। तर मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची आपण पूजा करायची आहे। या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात, कथेचं पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात। हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते। आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे। त्यामुळे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये आपण कसं करायचं आहे, त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, ज्यावेळेस आपण ही पूजा मांडणी करणार आहोत, या दिवशी आपल्याला कोणते कोणते मंत्र बोलायचे आहेत, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये। देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु काही वेळा काही कारणाने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते। अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते तिथे दुःख आणि गरिबी वाढते। यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी देवी लक्ष्मी निवास करो। प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा कायम राहावी, धनसंपत्ती, सुखशांती आणि समृद्धीची कधीच कमी पडू नये। विशेषतः जेव्हा एखादी स्त्री लग्नानंतर नवीन घरात पाऊल ठेवते तेव्हा तिला वाटतं की तिच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असावा। म्हणूनच विवाहित महिला लक्ष्मी पूजेला आपल्या दिनचर्येचा भाग बनवतात। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीने आगमन होण्यासाठी घरात स्वच्छता ठेवावी, सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि रोज लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी। वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही। स्वच्छता असलेल्या घरातच देवी लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास स्वच्छता राखणं तेवढंच गरजेचं आहे। मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि व्रताचा संकल्प करायचा आहे। अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे, त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढायची आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आवडतं कमळाचं फूलही या रांगोळीमध्ये आपल्याला काढायचं आहे। तर याआधीच्या व्हिडिओमध्ये मी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला असा दीप कलश बनवायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीच्या स्वागताची आपल्याला तयारी करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन उंबरट्यावरती का करायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, पाहिला नसेल तर नक्की पाहावा। तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाजामध्ये स्वागताची तयारी करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक बनवायचं आहे। हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे। स्वस्तिक हे सु आणि अस्ति मिळून बनते। सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे शुभ मानणे, म्हणून स्वस्तिक चिन्ह शुभ असल्याचे सूचित करते। हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा आणि स्वस्तिक चिन्हाने केली जाते। स्वस्तिक चिन्हामुळे बरेचसे वास्तुदोष देखील दूर होतात। मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक चिन्ह बनवल्याने घरात सुख समृद्धी येते। यामुळे घरात गणेशाची कृपा राहते, त्यामुळे सकारात्मक वातावरण राहते। घराची स्वच्छता झाल्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण कलश मांडणी करणार आहोत। सर्वप्रथम पूजेची जागा आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक बनवून त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे। पिवळं किंवा लाल वस्त्र आपल्याला त्याच्यावरती अंथरायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कलशाची मांडणी करायची आहे। तर कलश मांडणीसाठी आपल्याला शुभ मुहूर्त पाहायचा आहे। तरी सकाळी 6:53 ते 8:12 यमघंटा आहे। या काळामध्ये आपण पूजा मांडायची नाही। त्याचबरोबर या दिवशी राहू काळ आहे दुपारी 1:28 ते 2:46 तर या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये, त्यामुळे या वेळातही आपल्याला कलश मांडणी करायची नाहीये। या दिवशी सर्वोत्तम मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त हे सकाळी 11:48 ते दुपारी 12:30 आहे। तर या काळामध्ये तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करू शकता।
तर बऱ्याच कारणांमुळे जर तुम्हाला दिवसभर पूजा मांडणी करायला जमली नाही तर तुम्ही पूजा मांडणी ही संध्याकाळी करू शकता। तर संध्याकाळी वेळ आहे 4:38 ते 6:34 तर या वेळामध्ये तुम्ही पूजा मांडणी करू शकता। अशा पद्धतीने या दिवशी पूजा मुहूर्त आहे किंवा कलश स्थापनेचा मुहूर्त आहे। तर या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी कलश मांडणी किंवा या दिवशी पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी थोडक्यात सांगते। जो आपण चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती तांदळाची रास घालायची आहे। त्याचबरोबर तुम्ही त्या तांदळापासून अष्टदल कमलही बनवू शकता। त्याच्यावरती तांब्याचा किंवा चांदीचा आपल्याला कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये पाणी, सुपारी, नाणे, दुर्वा आणि हळद कुंकू टाकायचं आहे। कलशाला बाहेरून आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। त्याचबरोबर आपण स्वस्तिकही बनवू शकतो। त्यानंतर 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं आपल्याला कलशावरती ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे। गणपतीची पूजा केल्यानंतर महालक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला पूजा करायची आहे। अक्षदांच्या आसनावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे, दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे। तर इथे मी श्रीफळ ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा मुखवटा असेल तर तो मुखवटा आपण श्रीफळाला लावणार आहोत। तर सर्वप्रथम दिव्याला नमस्कार करून देवघरामधील सर्व देवांना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करायची आहे। कलशावरती हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत। कलशाची वस्त्रमाळ म्हणजे कापसाची वस्त्रमाळ आपल्याला घालायची आहे। फुलांची सजावट करायची आहे। देवीला हळद कुंकू, अक्षदा, फुले, अत्तर, वस्त्रासाठी कापूस अर्पण करायचा आहे। विड्याच्या पानावरती सुपारी आणि दक्षिणा ठेवून तो विडा आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला वेगवेगळी अशी 5 फळं देवी पुढे ठेवायची आहेत। 5 फळं वेगळी नसतील तर एक फळ जे की 5 असतील अशी फळं आपल्याला इथे पूजेमध्ये ठेवायची आहेत। या दिवशी आपल्याला पूजेमध्ये देवीचे काही मंत्रोच्चार आपल्याला आवडीचे मंत्र बोलायचे आहेत। ओम श्रीम ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री ओम महालक्ष्मी नमः हा देवी लक्ष्मीचा बीजमंत्र आहे। तर हा मंत्र तुम्ही रोज 108 वेळा पठण केल्याने देवीची कृपा नक्कीच होते। त्याचबरोबर आपण लक्ष्मी गायत्री मंत्रही म्हणू शकतो। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा देवी लक्ष्मीचा एक प्रभावी मंत्र आहे। याचा नियमित जप केल्याने भक्तांना त्याची अनुभूती येते। देवी लक्ष्मीची पूजा करताना किंवा त्यानंतर आपण श्री सूक्त आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करायचं आहे। हे दोन्ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि त्यांचा भक्तिपूर्वक जप केल्याने घरात स्थिर संपत्ती येते। या दिवशी पूजा करताना देवी लक्ष्मीला कमळाचे बीज म्हणजे कमलकट्ट्याचे बीज आणि पिवळ्या कवड्या अर्पण करणे शुभ मानले जाते। जर तुमच्या घरी दक्षिणावर्ती शंख असेल तर तो पूजेसाठी ठेवायचा आहे, त्याचीही पूजा करायची आहे। तो लक्ष्मी देवीचा धाकटा भाऊ मानला जातो आणि तो संपत्ती आकर्षित करतो। पूजा केल्यानंतर तो आपल्या घरातील मंदिरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। देवीची पूजा केल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ, तुळशीच्या झाडाजवळ, आपल्या तिजोरीजवळ आणि घराच्या चारही कोपऱ्यात शुद्ध तुपाचे आपल्याला 11 दिवे लावायचे आहेत। या विधीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते। व पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी महात्म्य या कथेचं पठण करायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे, त्यानंतर माता लक्ष्मीची आपण आरती करणार आहोत। त्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण त्यानंतर उपवास सोडायचा आहे। माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला एक छान असा नैवेद्य बनवायचा आहे। त्या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये तांदळाची खीर बनवायची आहे। माता लक्ष्मीला या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। या खिरीमध्ये थोडंसं आपल्याला केशर टाकायचं आहे, त्याचबरोबर मनुकेही टाकायचे आहेत आणि ह्या खिरीचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून त्याचं ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे। माता लक्ष्मीला पुरणपोळी, शिरा, फळे आणि लाह्या पुठाणे यांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता। अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे। या व्रताचं उद्यापन कसं करायचं याविषयीचाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते। हे व्रत केल्याने घरात धनधान्य, सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात।
बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की जर अडचण असेल तर हे व्रत कसं करावं। जर एखाद्या गुरुवारी किंवा पहिल्याच गुरुवारी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही हे व्रत घरातील कोणाकडूनही करून घेऊ शकता। पूजा मांडणी आणि कथा वाचन हे तुम्ही घरातील कोणाकडूनही करून घेऊ शकता, परंतु उपवास हा तुम्हाला धरायचा आहे। त्या गुरुवारी तुम्हाला अडचण आहे तो गुरुवार वजा करायचा नाही, तो गुरुवारही पकडायचा आहे, कारण त्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात आणि मार्गशीर्ष महिन्यातील जेवढे गुरुवार असतील तेवढेच गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे। शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करणार आहोत। या दिवशी आपल्याला अडचण असल्या कारणामुळे जर तुम्हाला महालक्ष्मीचं व्रतकथा तुम्ही वाचू शकत नसाल तरी या दिवशी तुम्हाला ही व्रतकथा नक्कीच श्रवण करायची आहे, म्हणजे ऐकायची आहे। कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।